नमस्कार. मी आज तुम्हाला कडधान्याला मोड कसे आणायचे ते दाखवणार आहेत. कडधान्य आपल्या शरीराला खूप उपयोगी असतं. कडधान्याने आपल्याला भरपूर प्रोटीन्स मिळतात. आपण रात्री जेवल्यानंतर जो 12-13 तासाचा गॅप जातो तो ह्या कडधान्यामुळे भरून येतो. म्हणून हे असे मी 6 तास आधी हे भिजत घातलेलं आहे. एकदम कोमट पाणी केलं आणि त्यात हे धुवून भिजत घातलं. हे भिजत घातलेलं पाणी पण आपण आता हे याच्यात काढून घेणार आहोत आणि हे पाणी फ्रीजमध्ये ठेवून भाजी शिजण्याकरता घेणार आहोत. त्यामुळे भाजी पटकन शिजते. तर हे बघा असे टोपलीत काढून घ्यायचं. हे सगळं काढून घ्यायचं. याची आपण भाजी करू शकतात, डोसा पण करू शकतात. हे बघा असं काढून झालेलं आहे. हे असं खाली पाणी निथळत ठेवायचं म्हणजे त्याचं सगळं पाणी निघून येतो आणि वरून झाकण ठेवायचं. एकदम छान मोठे मोठे मोड येतात. हे तुम्ही करून बघा आणि मी तुम्हाला उद्या दाखवते मोड आलेले ते. हे बघा हे आपण रात्री टोपलीत भिजलेले मटकी टोपलीत काढून ठेवली होती. त्याला बघा कसे मोड आलेले आहेत. त्याची साल जराही वेगळी झालेली नाही, असे आले पाहिजे. आणि आता हेच आपण उकडून खाऊ शकतो रोज. मीठ, जिरा पावडर आणि हळद हे टाकून एक शिट्टी करायची आणि ते रोज खायचे. कुठलंही कडधान्य भिजत घालून त्याला असे मोड आणून ते तुम्ही खाऊ शकता. हे रोज खायचे. हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे असे मीठ, जिरा पावडर घालून उकडून घेतले आहेत. याने आपल्याला भरपूर प्रोटीन्स मिळतात. असे तुम्ही नुसते जरी खायला होत नसेल तर त्याच्यावर असा बारीक कापलेला कांदा, टोमॅटो म्हणजे हेही आपलं कच्चं पोटात जातं. कोथिंबीर असं हे तुम्ही रोज खाऊ शकता. याने भरपूर प्रोटीन्स मिळतात. कधी कंटाळा आला तर तुम्ही याचा डोसाही बनवू शकतात. तोही मी तुम्हाला दाखवेनच. हे तुम्ही करून बघा. तुमचा फीडबॅक मला जरूर कळवा.